सुखी रहा। बाई 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 बाई, जावई बापू कुठे चाललात तुम्ही? आमच्या घरी. अहो आता हेच तुमचं घर. अहो आता प्रधानांचे घर जावई झालात ना तुम्ही. कॉन्ट्रॅक्ट नाही का केलं अगदी सह्या करून? आणि कालिंदी ताईंनी त्याच्यावर साक्षीदार म्हणून सह्या पण केल्यात. मम्मा, बहुतेक यांनी कॉन्ट्रॅक्ट नीट वाचलेलं नाहीये. कुठलं कॉन्ट्रॅक्ट? हे कॉन्ट्रॅक्ट पूर्णपणे नकली आहे. तुम्ही तयार केलेले पेपर्स हे नाहीच आहेत. शक्यच नाही. मी माझ्या वकिलांकडून 10 वेळा तपासून घेतले. हे प्रत्येक शब्द वाचून घेतलाय. अहो तुम्ही सही करायच्या आधी सुद्धा तपासून घेतलं होतं मी. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण हे पेपर्स नंतर बदलले असतील तर बघा. पण हे पेपर्स तर पहिलं पान बरोबर आहे, पण त्यानंतरचं प्रत्येक पान हे नकली आहे. हे काय आहे सगळं? या कागदांना कायद्याच्या परिभाषेत 0 किंमत आहे. मी तुमचा घर जावई झालेलोच नाही. हवं तर एकदा त्या पेपर्स मध्ये चेक करून बघा. मम्मा, मी मगाशी म्हणाले होते की मी कॉन्ट्रॅक्ट वाचते म्हणून. मला तू वाचू दिलं नाहीस, तुझ्या मैत्रिणी येणार म्हणून. मी जर वाचलं असतं ना तर ही वेळच नसती आली. प्रांजल, तुलाही हे माहिती होतं? हो, आम्ही सगळ्यांनी मिळूनच हे ठरवलं होतं. मम्मा, भैरवला घर जावई करून घेण्याच्या मागेच लागली होतीस तू. त्याचा धोका आम्हाला कळला होता. पप्पांनी तुला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तू कोणाचंच काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतीस. भैरवला इथून बाहेर काढण्यासाठी आमच्याकडे एकमेव उपाय होता, आणि तो म्हणजे रायाला घर जावई करून घेण्याचा. मम्मा, आम्हाला हे पटलं नव्हतं, म्हणून आम्ही हे सगळं केलं. तुम्हालाही हे सगळं माहिती होतं ना? खरं म्हणजे तुमच्या वागण्यावरून मला आधीच हे कळायला हवं होतं. घरचीच माणसं अशी वागायला लागल्यावर मी बाहेरच्या माणसांना काय दोष देणार? मम्मा, प्लीज माझं ऐकून घेतेस का? बस, एक शब्दही बोलू नकोस प्रांजल. मला आता कोणी नजरेसमोर सुद्धा नकोय. बस. मम्मा, हे बघ, आमचं चुकलं, खरंच चुकलं. आम्ही असं करायला नको होतं, पण आमच्या पुढे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. मम्मा, अगं, हे सगळं करताना तुला एकदाही असं वाटलं नाही
की हे सगळं जेव्हा आपल्या मम्माला कळेल तेव्हा तिला काय वाटेल, तिला किती दुःख होईल, त्रास होईल. आणि हे जे तू केलंस ना, त्यांनी आपण मम्माचा अपमान करतोय हे तुझ्या लक्षात नाही आलं. अगं काय अशी जादू केली या चिटणवीसांनी तुझ्यावर प्रांजल? मम्मा प्लीज त्यांना काही बोलू नकोस. तुला जे काही बोलायचं ना ते मला बोल. हे सगळं मी केलंय. रायाला मी सांगितलं की आपण हे असं करूयात म्हणून. प्रांजल अगं तू राया प्लीज तू काही बोलू नकोस. मम्मा तुला जी काही शिक्षा द्यायची ना ती मला दे, कारण ह्या सगळ्याला मी कारणीभूत आहे. रायाला किंवा त्याच्या घरच्यांना काहीच बोलू नकोस प्लीज. मला एक अक्षरही बोलायचं नाही तुझ्याशी. तू किती यांना सावरून घ्यायचा प्रयत्न केलास तरी कुणी काय केलंय हे आता माझ्या बरोबर लक्षात आलंय. तुम्ही सगळेजण माझ्या भावनांशी खेळला. हा दिवस माझ्या कायमचा लक्षात राहील. काय केलंस तू हे प्रांजल? अगं काय केलंस, का केलंस हे सगळं? आणि मी किती आनंदात होते. राया माझा घर जावई झाला म्हणून. माझं इतक्या दिवसांचं स्वप्न पूर्ण झालं म्हणून मी आनंदाने वेडी झाले होते. आणि अगं किती सुखात ठेवणार होते मी तुम्हाला. आपलं सगळ्यांचं एक सुखी कुटुंब असणार होतं. आणि तुम्ही मात्र मी सगळ्यांनी मला धोका दिला. मम्मा शांत हो. कशी शांत राहू? पोटच्या मुलीने एवढा मोठा विश्वासघात केल्यावर मी शांत राहू? बस झालं. मला कुणाशी काहीही बोलायचं नाहीये. तुम्ही जा बघू सगळं इथून. वीणाताई, राय आणि प्रांजलचं काही चुकलं असेल तर मी मनापासून तुमची माफी मागते. पण खरंच तुम्हाला दुखवायचा उद्देश नव्हता आमचा. आम्हाला वाटलं होतं तुम्हाला भैरवपासून वाचवण्यासाठी रायाने हे सगळं केलंय हे ऐकल्यावर तुम्हाला बरं वाटेल. सासूबाई मला माफ करा, पण हे सगळं करण्यासाठी माझा नाईलाज होता. तुमचा अपमान करायचा नव्हता आम्हाला. मम्मा मम्मा अगं बोल ना ग काहीतरी. प्लीज अशी शांत नको राहू. मला माहितीये तू मनातून खूप चिडलीस आणि तुला खूप बोलायचंय, हो ना? अगं मम्मा मग बोल ना प्लीज. नको ना राहू शांत. मम्मा मम्मा प्लीज बोल ना. तू बोलल्याशिवाय ना मी तुझे पाय नाही सोडणार. तुझ्या मनात जे काही आहे ना ते सगळं बोल, पण प्लीज बोल ना. वाटी रवा आणि 1.5 वाटी साखर. अरे बापरे, फारच डिटेल मध्ये लिहिलं आहे बहिणींनी.
काका, एक सॉलिड गुड न्यूज आहे. काय रे, काय झालं? लॉटरी वगैरे लागली की काय? ऋता, लॉटरी वगैरे तुझ्यासारख्या नशिबवान लोकांना लागते. आमच्यासारख्यांच्या नशिबात इतक्या सहजासहजी पैसा नाहीये. आम्हाला कष्ट करूनच पैसे कमवावे लागतात. बरं बरं, लगेच टोमणे नकोत मारायला. ऋता, अगं तो काय सांगतोय ते ऐकून तरी घे. काय रे, काय झालं? काका, आज एक नवीन ऑर्डर मिळाली. आपल्याला जवळजवळ 10 ते 15 लाखाचं प्रॉफिट होईल एवढी मोठी ऑर्डर आहे. काय सांगतोयस? बघितलं काका, मुकुंदाने ही ऑर्डर मिळवली पहिली, आणि ती सुद्धा एवढी मोठी. क्या बात आहे. वा, व्हेरी गुड. थँक्यू. नवरा कोणाचा आहे? झालं. अगं, वणवण उन्हात फिरून ऑर्डर मिळवली त्यांनी, मीटिंग्स केल्या त्यांनी. ती कम्प्लीटली तोच करणार आहे आणि क्रेडिट कोणाला तर म्हणे हिला. मग मलाच मिळायला पाहिजे ना. हो, ते म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते म्हणून. नाही नाही, बरोबर आहे तुझं म्हणणं, अगदी बरोबर आहे. पण कसं आहे ना, ती स्त्री बायकोच असली पाहिजे असं काही नाही ना. म्हणजे आई पण असू शकते की नाही. बरोबर आहे काका. तुला मान्य आहे ना? हो. मग ठरलं तर तुझ्या आईमुळे तू यशस्वी झालायस. हो. तर आता तुझी आई एक रेसिपीचं पुस्तक लिहिते. काय सांगतोयस? हो, हे बघ ना, आता तू एक काम करायचं, तुला जो काही प्रॉफिट होईल त्यातून हे पुस्तक तू प्रकाशित करायचं. म्हणजे आपण जे काय खातोय ना, तसं स्वादिष्ट इतरांना पण खाऊ दे ना. ओके, नक्की करणार प्रकाशित. डन. वा. हे बघ मुकुंदा, जरा आत ये. अरे भल्या गृहस्था, तुझ्या बायकोने तुला आत बोलवलंय खोली, तू इथे काय बसलायस? जाऊ दे रे काका, मला माहिती आहे तिने का बोलवलं आतमध्ये. काय? का एवढे पैसे कशाला खर्च करतोयस? ते आपले पैसे आहेत. हे असंच काहीतरी बोलून डोकं खाणार आहे ते माझं. जाऊ दे, सोड. ते बरोबर आहे तुझं, पण तू जर आत्ता आत नाही गेला ना, तर नंतर जास्त डोकं खाईल तुझं ते. हो रे. त्यापेक्षा काम कर, तू आज जा आणि तिला सांग की काकाच्या समाधानासाठी मी आत्ता हो म्हणालोय म्हणून. ते असं सांगू? हो, म्हणजे निदान आत्ता तरी शांत होईल. मंग्या, तिकडून काय फोन बिन आला होता का रे? म्हणजे तिकडे काय झालं त्याबद्दल? नाही ग, अजून तरी काही फोन आला नाहीये. पण ज्या अर्थी फोन आला नाहीये त्या अर्थी सगळं व्यवस्थित असेल आई. तू काळजी करू नकोस. तसंच असू दे रे बाबा. प्रांजल, बस आता, नको रडूस. आपण नंतर बोलूया ना तुझ्या मम्माशी. हे बघ, आत्ता जर आपण त्यांना काही सांगितलं ना, तर ते त्यांना नाही पटणार. आणि एका अर्थाने त्यांचं बरोबरच आहे. आपण हे सगळं करून त्यांना एक प्रकारचा मोठा धक्काच दिलाय. त्यातून त्यांना सावरायला जरा तरी वेळ लागेलच ना. हे सगळं तिच्या सहनशक्तीच्या खूप पलीकडे. तिला खूप समजावावं लागणार आहे मला, आणि मला नाही वाटत ती इतक्यात नॉर्मलला येईल. आम्ही थांबायला हवंय का इथे? नाही नाही, तुम्ही नका काळजी करू. मी हळूहळू समजावीन तिला. तुम्ही निघा. नाही, मी नाही जाणार. मला मम्माशी बोलायचंय. जोपर्यंत मम्मा माझ्याशी बोलत नाही ना, तोपर्यंत मी नाही जाणार. तिला माझ्यावर जो काही राग काढायचा ना, तो काढू दे. मी नाही जाणार. प्रांजल, अगं नको ना रडूस. बस झाला आता. नाही आई, मला ना हे सहनच होत नाहीये. मी इथेच थांबते प्लीज. प्रांजल, अगं तू इथं थांबून काय करणार आहेस? हे बघ, तुला तुझ्या मामाचा स्वभाव माहिती आहे ना. तिने एखादी गोष्ट डोक्यामध्ये घेतली की कोणीही काहीही करू शकत नाही. तू तिला कितीही वेळा मामा बोल ना असं म्हणालीस ना, तरी ती तुझ्याशी बोलणार नाही. उलट चिडेल ती तुझ्यावर.
पाडू दे, पाडू दे तर अगं एकदाच काय तो बाहेर पडू दे. ती बोलेल ना तेव्हाच मला चैन पडेल, त्याशिवाय माझं कशात लक्षच लागणार नाही. प्रांजल, मी तुला प्रॉमिस करतो, हवं तर आपण उद्या परत येऊया इथे आणि तुझ्या मम्माला नीट समजावून सांगूया. पण आता आपण इथे जास्त वेळ थांबायला नको. आधीच या सगळ्यामुळे प्रिया देखील चिडलेली. हे प्रकरणानं चिघळायच्या आत आपण इकडनं निघायला हवं. ऐक माझं. राया, आपण एकदा त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा का? नको, ऐक माझं. प्रांजल चल. हे बघ प्रांजल बेटा, तू नको काळजी करूस, मी आहे ना तुझ्या पाठीशी. मी मामाला तुझी बाजू नीट समजावून सांगेन. तिने जर का शांतपणे विचार केला ना तर तिला सगळं नक्की पटेल. तिच्या डोक्यात हे घर जावयाचं खूळ आहे ना, आणि त्यात हे जे काही झालं त्यामुळे तर आणखीनच खतपाणी मिळाले. हे सगळं तिच्या डोक्यातून जायला वेळ लागणारच आहे. आणि मला वाटतं आपण तिला तेवढा वेळ द्यायला पाहिजे. तू जा आता तुमच्या घरी. प्रांजल, पप्पा म्हणतायत ते बरोबर आहे. आपण त्यांना ना जरा वेळ देऊया, पण आता आपण निघूया. पप्पा, पप्पा तुम्ही सांगाल मग मला. मी नाही हो तिच्या डोळ्यात धूळ फेकली. मला तिचा अपमानही करायचा नव्हता. आम्ही हे सगळं तिच्या चांगल्यासाठीच केलं, तुम्हाला माहिती आहे ना. हो बेटा. मग तुम्ही सांगाल ना, नाहीतर ती मला कधीच माफ करणार नाही. आणि माझी मम्मा माझ्यावर चिडलेली मला नकोय. मला माहिती आहे ना, ती जेव्हा कोणावरही चिडते ना तेव्हा ती स्वतःला जास्त त्रास करून घेते. तुम्ही प्लीज काळजी घ्या तिची. आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा. नाही अहो, तुम्ही कशाला माफी मागताय? तुमचं काही चुकलेलं नाहीये. नाही, तुम्ही नका विचार करू. तुम्ही निघा आता. पप्पा, येतो आम्ही. काही लागलं तर नक्की फोन करा. आणि सासूबाईंना सांगा, मी त्यांचा घर जावई झालो नसलो तरी मी त्यांचा जावई नक्की आहे. एका जावयाचं कर्तव्यच आहे की त्याने त्याच्या सासू सासऱ्यांची काळजी आपल्या आई वडिलांप्रमाणेच घ्यावी. मी एका मुलाप्रमाणे त्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. यात जर का माझी काही चूक झाली असेल तर आईच्या मायेने मला माफ करा. तू एवढं म्हणालास हेच खूप आहे. चल प्रांजल. चल. मी तुझी काहीही मदत करू शकत नाही. आय एम सॉरी साडोबा. मी तुमचा घर जावई झालेलोच नाही. हवं तर एकदा त्या पेपर्स मध्ये चेक करून बघा. कशाला आलाय तुम्ही? माझी समजूत काढायला? तुम्हाला सगळं माहिती होतं ना? मला कसं माहिती असणार?
खोटं बोलताय तुम्ही, माझ्याशी खोटं बोलताय. मी तुम्हाला मगाशी विचारलं तेव्हा तुमची मान खाली गेली होती. तुम्हाला माहिती नव्हतं तर मान कशाला खाली गेली? तुम्हाला सगळं माहिती होतं आणि तुम्ही या सगळ्यामध्ये सामील होता. वीणा, रायाने भैरवला घराबाहेर काढण्यासाठी जे पाऊल उचललं ना ते मला पटलं होतं आणि म्हणून मी त्यांना मदत करायला तयार झालो. भैरवला घराबाहेर काढण्यासाठी का मला खिजवण्यासाठी? उत्तर नसेलच तुमच्याकडे. अहो, तो भैरव मला सुद्धा या घरात नको होता. असं चुटकी सरशी मी त्याला घराबाहेर हाकललं असतं. हे एवढं सगळं नाटक करायची काही गरज नव्हती. हे बघ वीणा, तू माझं जरा ऐकून घेशील का? नाही, मला कुणाचंही काही ऐकून घ्यायचं नाहीये. कारण आतापर्यंत मी खूप ऐकलं. मला काय वाटेल याचा तुम्ही विचारच केला नाही. अहो, बायको असून सुद्धा तुम्ही मला अंधारात ठेवलं. आणि माझा जेव्हा अपमान होत होता ना तेव्हा तुम्ही गप्प बसलात. वीणा, काहीही बोलायचं नाही. हे जे काय झालंय ना त्याला तुम्ही कारणीभूत आहात. काय इच्छा होती हो माझी? रायाने घर जावई व्हावं एवढीच इच्छा होती ना. पण त्या इच्छेचं भांडवल करून तुम्ही नाटक केलं आणि भैरवचा काटा काढायचा या नावाखाली माझ्या भावनांशी खेळलात. मी हे कधीही विसरू शकणार नाही. हे बघ वीणा, तू उगाच स्वतःला त्रास करून घेते. उगाच? मी उगाच त्रास करून घेते? ठीक आहे, कळलं मला. तुमच्या मनात माझी काय किंमत आहे ते कळलं मला. वीणा, काय बोलतेस तू? हे बघ, तू रागाच्या भरात काहीही बोलतेस. जरा शांत राहा बघू. शांतच राहणार आहे मी आता. मला कुणाशी काहीही बोलायचं नाही.